सो गाईज आता सगळं भिजून झालो आहे, सगळे रेडी झालो आहे. एकदा आउटफिट दाखव. माझे आउटफिट दाखव. सार्थकचे आउटफिट या सार्थक बेबे. शूज थोडे हे कर. काय शूज घालू नाही शकत आम्ही. माझ्याकडे पण शूज होते, मला घालायचे होते. घालू नाही शकलो कारण रेती आहे खूप इथे. रेती वाळू आहे, रेती आहे, घालू नाही शकत, खराब होतील शूज. त्याच्यामुळे फ्लिपफ्लॉपच ठीक आहे. सॉक्स घालणार होतो मी, ते पण नाही घातले. एक स्माइल दे, एक स्माइल दे, लिप्स मधनं स्माइल दे. आहा आहा बापरे. पाठी व्ह्यू बघ. थांब थांब दादा थांब. वाव काय चमक रहा है भाई, चमक रहा है. किंग किंग. ओके. पॅन्ट जास्तच बॅगी नाही ना, चांगली दिसते रे. चल तो भरोसा. ओके, आता आम्ही चाललो मंदिरात पाया पडायला. आम्ही कुठे आलेलो? गणपतीपुळे. आम्ही आलेलो गणपतीपुळे. आता बाप्पाच्या पाया पडू. ठीक आहे, कारण भिजून तर झालं आहे सगळं. आता बाप्पाची पाया पडायची बारी आली आहे. आणि आता पाया पडायचं. सध्या आम्ही पाण्याची बॉटल घ्यायला झालो कारण खूप ऊन आहे, प्यास लग रही है. पैसे कुठे ठेवले? पैसे मला काय माहिती. अरे चल बहुत पैसे आए लौड़े, फुकट में दे देंगे अपना मुंह देख के. इतने बड़े यूट्यूबर है आप. ओके सो पैसे खरंच नाहीत. आई जेवत नाही पैसे. आणि तर नेटवर्क नाही भाई. नेटवर्क मी ऑनलाईन करेन. नेटवर्क नाही. पैसे नाही लवड्या, नाही देणार लवड्या आपल्याला ती बॉटल. आपण युट्यूबर नाही आहे एवढे मोठे. जाऊ दे. एवढं खरं नाही पैसे. नाही खरं नाही, शपथ नाही. हां शपथ नाही पैसे. चल रिटर्न लवड्या. चल फादर कडून घेऊ. तर गाईज पॉईंट हा आहे आता की आम्ही इथे दर्शनाच्या लाईन समजून या लाईनमध्ये घुसलो. बट आता ही प्रसादाची लाईन निघाली. आता आम्हाला जेवायला थांबायचं डायरेक्ट. आम्हाला सिरियसली वाटलं की दर्शनाची लाईन आहे आणि आम्ही लोक इथे आता फुल फॅमिली आहे बघा. इथे ही पूर्ण फॅमिली, पार्टी सगळे, हे सगळे आम्ही इथे दर्शनासाठी आलो होतो. बट नंतर समजलं आम्हाला की प्रसादाची लाईन. आता ह्याच्यातनं बाहेर पण नाही जाऊ शकत. कॉक ब्लॉक काय करायचं मग आता प्रसाद. आता काय जेवायलाच आहे, आता काय जेवूनच जाऊ. खरंच ऑप्शन नाही आता. मम्मा इकडे, बाबा इकडे इकडे इकडे. मम्मीला माहिती नसेल आय थिंक सो. तुला माहिती आहे लाईन कसली आहे? दर्शनाची लाईन आहे ना. दर्शनाची पण जेवणाची नाही नाही तिकडे जाते. कन्फ्युजन आहे. तर का आता हे काकी बोलतात की जेवणाची लाईन आहे, सॉरी दर्शनाची लाईन आहे. माझी मम्मी बोलते जेवणाची लाईन आहे. बघू आता, जर का दर्शन भेटलं दर्शन करू, जेवण भेटलं जेवण करू. काय बोलतो? ठीक आहे, बघू आता काय करायचं ते. गाईज वी वर रॉंग. ही दर्शनाची लाईन आहे हे बघा. सर आपण चुकीचं होतं यार. दर्शनाची लाईन आहे. ट्रेन तिकीट काउंटर आहे. हां तिकीट काढायची असते दर्शनासाठी. तर जेवणाची लाईन पार्टी आहे. ज्यांना पण जेवणामध्ये इंटरेस्टेड असेल ते जाऊन खाऊ शकता. मसाले भात आहे. मसाले भात आहे ना जेवणाला? मसाले भात आहे. मसाले भात मसाले भाताबरोबर कोणाला दूध हवं असेल तर दूधही त्याच्याबरोबर घेऊ शकतो. हां पॉईंट. आमच्या पप्पांना आवडतं मसाले भात आणि दूध. येस माझ्या पप्पाला आवडतं. पण आता तुझं काय मत आहे? आता जर का ही लाईन कसली होती, दर्शनाची होती की जेवणाची होती? म्हणजे ही लाईन होती दर्शनाची आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर जेवणाची. म्हणजे तू जेवणार आहेस? हो जेवणार आहे. मला आवडतं मसाले भात. तुम्ही जेवणार? ठीक आहे. पप्पा पण जेवणार आहे. तू जेवणार आहे? तिचं बरोबर त्या पप्पासाठी दूध घेऊन जा. ओके गाईस, दर्शन झालेलं आहे, जेवण झालेलं आहे, प्रसाद वगैरे पण घेतला आहे. ठीक आहे. आणि तिकडे सार्थक आहे, मम्मी पप्पा आहेत. पॉईंट हा आहे की आता सार्थकला खाली नदीवर जायचं आहे. त्याला पण जाऊन नाही देते. असं बघतोय बघा लाचार. तो बघा लाचार नदीला कसा बघतोय. समुद्राला नदी काय बोलतोय मी पण. नदी बोललो. समुद्र आहे, समुद्र आहे. मी नदी बोललो त्याला. ओके. गाईज आम्ही तिकडे आलो महाबळेश्वर महाबळेश्वर ऐकायला येते. इथे महादेवांची मूर्ती आहे.
ठीक आहे, तर आम्ही इकडे आलो आहे दर्शनासाठी. आता ते बघा आतमध्ये जायला रस्ता आहे जिकडून दर्शनाला जाऊ शकतो. आता बघू, दर्शन घेतल्यानंतर भेटू. सो गाइस, चालत शुरू है. हाँ हम लोग वहाँ से निकले और फिर डायरेक्ट अभी पाटिल कि खाना खाने रुके हैं, तो फिर खाना खा लेते और फिर आई डोंट थिंक सो कि इस व्लॉग में कोई बकचोदी है. इस व्लॉग में बस यही दिख रहा है कि हम लोग कहाँ से कहाँ जा रहे हैं. काय दिसतो ओके, खालून जाऊ का. ओके, तर गाईज आता आम्ही आलो आहे इथे रूम्सवरती आमच्या. ठीक आहे, आणि आता फिरून झालं आहे आजच्या दिवसाचं सगळं. दिस इज द एंड ऑफ द डे. तर हा दिवस इथे एंड होतो. आता उद्या बघू कुठून कंटिन्यू करायचं ते. हा अर्थ कसं दिसतोय मला कसं दिसेल ना ते, कसं दिसतोस तू. ठीक आहे गाईज, सी यू सून, सी यू इन मॉर्निंग. बाय बाय, गुड नाईट. मॉर्निंग काय 3 तास उठायचं. येस, 3 तास उठायचं कारण चार्जिंग आता नाही दिसणार. वन टाइम आईची जय. हा टाइम मी घड्याळ दाखवून तुम्हाला बोलतो चार्जिंग टाइम झाला आता 1:42. ठीक आहे, माझ्या मोबाईलची चार्जिंग किती 2%. माझी जीभ बळबळते. मला आता झोपायला लागेल. मला झोपायची सक्त जरूरत आहे. आता किती झालेत, 2 वाजलेत. आम्हाला 5 वाजता उठून निघायचं परत. 3 तासाची झोप भेटणार आहे मुश्किलने. तर बघू, भेटतो 3 तासात.